नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवरती आर्ट अँड कल्चर, ट्रॅव्हल किंवा स्थापत्यशैली याबद्दल बरेच व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. तर आज आपण पाहणार आहोत शास्त्रीय नृत्य प्रकार. आपला भारत हा खूप विविधतेनं नटलेला आहे. त्यामुळं भरपूर राज्य आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती हे तर साहजिकच आहे. त्यामुळंच मी आज असं ठरवलं की तुम्हाला या सगळ्या शास्त्रीय नृत्यांची माहिती द्यायची. खरं तर भारतात एकूण 8 क्लासिकल डान्सेस आहेत, म्हणजे शास्त्रीय नृत्ये. तर सुरू करूयात आपल्या माहितीला. भारतातील संगीत नाटक अकॅडमीच्या मान्यतेनुसार सध्या हे 8 डान्स फॉर्म शास्त्रीय नृत्ये म्हणून ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात आहेत. नृत्याचे एकूण 2 महत्त्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे लास्य आणि दुसरं म्हणजे तांडव. लास्य हा पैलू देवी पार्वतीला अर्पित आहे, कारण यामध्ये भाव, अभिनय, रस आणि फेमिनिझमला जास्त महत्त्व आहे. आणि दुसरं म्हणजे तांडव. आपल्या सर्वांना माहीत तर आहेच, भगवान शंकरांची एक ओळख ही तांडव आहे. तांडवमध्ये रिदम आणि मुवमेंटवरती जास्त भर दिलेला असतो. नंदिकेश्वर यांच्या इसवी पूर्व 4थ्या ते 5व्या शतकात लिहिलेल्या अभिनय दर्पण या ग्रंथामध्ये नृत्याचे काही 3 प्रकार सांगितलेले आहेत. नृत्य म्हणजे फक्त नृत्य, विदाऊट एनी एक्सप्रेशन. दुसरं म्हणजे नाट्य, म्हणजे हावभावातून भाव प्रदर्शन. आणि या दोन्हीचा संगम म्हणजे तिसरं नृत्य, ज्याच्यामध्ये नृत्य, हावभाव, भाव प्रदर्शन या सर्वांचा पुरेपूर समावेश आहे. आता या नृत्यांमध्ये 9 रसांचा समावेश आहे, ज्यामध्ये शृंगार रस म्हणजे प्रेम, रौद्र रस म्हणजे क्रोध, बिभत्स रस म्हणजे घृणात्मक, वीर रस म्हणजे शूरता, शांत रस म्हणजे शांतता, हास्यरस म्हणजे हर्ष, भयानक रस म्हणजे भीतीदायक, करुण रस म्हणजे करुणा, अद्भुत रस म्हणजे आश्चर्य. तर या सगळ्या रसांच्या एक्सप्रेशनमधून जो डान्स फॉर्म तयार होतो, जे शास्त्रीय नृत्य तयार होतं, त्याला आपण क्लासिकल डान्सेस असं म्हणतो. शास्त्रीय नृत्यांमध्ये मूड आणि एक्सप्रेशन्स हे वेगवेगळ्या मुद्रांमधून दर्शवलं जातं. अशा एकूण 108 मुद्रा आहेत. उदाहरणार्थ कटक मुखहस्त मुद्रा. आता बघूयात भारतीय शास्त्रीय नृत्यांचे ॲक्च्युअल प्रकार, की ज्याचं आकर्षण विदेशी लोकांना देखील आहे. त्यामुळेच तर इंडियन क्लासिकल डान्सेसचे शोज परदेशात देखील होत असतात. नंबर 1 म्हणजे भरतनाट्यम. तर हा भारतातील सगळ्यात जुना नृत्य प्रकार आहे. याचं नाव भारत मुनींवरून भारत आणि नाट्यम म्हणजे तमिळ भाषेत डान्स असं भरतनाट्यम पडलं. तामिळनाडू राज्यातील देवदासी हे नृत्य इसवी पूर्व शतकांपासून करायच्या. पण आता मात्र ही नृत्यकला आपल्या मराठी भागातच काय, तर विदेशात देखील आदर मिळवते आहे. कृष्ण अय्यर आणि रुक्मिणी देवी अरुंदाळे यांनी घेतलेल्या एफर्ट्समुळेच आज या नृत्याला क्लासिकल डान्स फॉर्म असा टॅग मिळालेला आहे. या नृत्याची सुरुवात अलारिपू म्हणजेच ईश्वराचे आशीर्वाद घेऊन होते. हा नृत्य प्रकार हा हिंदू देवदेवतांची महती गात असताना सादर केला जातो. नंबर 2 कुचिपुडी. आंध्र प्रदेशमधील वैष्णव पंथातील ब्राह्मण पुरुष स्त्रीच्या वेशात येऊन हे नृत्य सादर करायचे. पण आता मुलीसुद्धा खूप अभिमानाने हे नृत्य सादर करतात. भागवत पुराणांच्या कथांवर आधारित सूर रचले जातात आणि त्यावर हे कुचिपुडी नृत्य सादर केले जाते. विजयनगर आणि गोवळकोंडा साम्राज्यात या नृत्यकलेला विशेष प्रोत्साहन मिळाले. तसेच स्वातंत्र्य काळात बाल सरस्वती आणि रागिनी देवी यांनी विशेष कष्ट घेतले. या नृत्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे डान्सरच सिंगर असतो. म्हणजे गाणं म्हणत म्हणत नृत्य करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते या कुचिपुडी नृत्यामध्ये ॲक्सेप्ट केलं जातं. यामध्ये तरंगम म्हणजेच डोक्यावर दिव्यांचा किंवा पाण्याने भरलेल्या माठांचा सेट घेऊन परातीच्या काठांवर पाय ठेवून नृत्य सादर करतात. हे या नृत्याचं खास आकर्षण आहे. त्याचसोबत जलचित्र नाट्यम म्हणजे नृत्यकाराला स्वतःच्या टाचांच्या खाली जमिनीवर स्टेजवर त्या टाचांनी चित्र काढावं लागतं. हे देखील खूप विलोभनीय असतं. नंबर 3
कथकली. बऱ्याच लोकांना कथकली आणि कथ्थक हे दोन वेगवेगळे डान्स फॉर्म आहेत हेच माहीत नसतं. पण या दोन नृत्यकलांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कथकली ही द्रविड नृत्यकला आहे, तर कथ्थक ही नागर नृत्यकला आहे. ती उत्तर प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते. कथकली ही नृत्यकला फक्त पुरुष हे रामाच्या आणि कृष्णाच्या मंदिरात सादर करतात. महाभारतातील आणि रामायणातील कथा या नृत्यांमधून हुबेहूब सांगण्याचा ट्राय केला जातो. कथा म्हणजे स्टोरी आणि कली म्हणजे ड्रामा. हे एक संस्कृत नृत्य कल्चर आहे ज्यामध्ये म्युझिक, डान्स आणि ड्रामा या साऱ्यांवर समान भर दिलेला असतो. यामध्ये खूप विस्तृत मेकअप केलेला असतो. उदाहरणार्थ कांतारा मूवीमधील तो सीन. यामध्ये वेगवेगळे मेकअपचे रंग वेगवेगळे भाव दर्शवतात. जसं की हिरवा रंग हा कुलीनता, नोबिलिटी, देवत्व, पुण्य असं दर्शवतो. नाकाच्या बाजूला लाल स्पॉट्स म्हणजे रॉयल्टी म्हणजेच राजपद. काळा कलर हा दुष्टता दर्शवतो. पिवळा कलर हा संत आणि स्त्रिया दर्शवतो. कंप्लीट लाल रंगाचा चेहरा म्हणजे राक्षस आणि पांढरी दाढी असणं म्हणजे देवत्व किंवा पवित्रता. तर कथकली म्हणजे साऊथचा पोवाडा असं देखील म्हणतात. यामध्ये डोळ्यांच्या आणि भुवयांच्या हावभावाला अतिशय महत्त्व आहे. पहाटेच्या वेळी हा डान्स फॉर्म मंदिरांमध्ये सणासुदीच्या वेळी सादर केला जातो. नंबर 4 म्हणजे मोहिनीअट्टम. मोहिनी म्हणजे विष्णूचं फेमिनाईन म्हणजे स्त्री रूप. मोहिनी म्हणजे एक सुंदर आणि पवित्र स्त्री. हा नृत्य प्रकार केरळमधील स्त्रिया मंदिरांमध्ये देवाच्या आराधनेसाठी सादर करतात. त्रावणकोर राज्यात स्वाती थिरुनाल या राजघराण्यातील स्त्रीनं यासाठी प्रोत्साहन दिलं. मोहिनीअट्टम म्हणजे कृपा आणि सुरेखता यांचा सुरेल संगम. कथकलीच्या सामर्थ्यासोबत याचा संगम घडवताना यामध्ये लास्य या पैलूचा जास्त प्रभाव आहे. या नृत्यासाठी फक्त पांढऱ्या किंवा मोती रंगाच्या साडीचीच वेशभूषा केली जाते. नंबर 5 ओडिसी. तर ओडिशा राज्यातील स्त्री आणि पुरुष मंदिरांमध्ये किंवा सणासुदीला हा नृत्य प्रकार सादर करतात. आधी हे नृत्य फक्त मुलेच मुलींच्या वेशात येऊन सादर करायचे. हा डान्स भरतनाट्यम सारखाच आहे आणि यामध्ये फक्त चांदीच्याच दागिन्यांचा वापर होतो. इतर कोणतेही दागिने यामध्ये वापरले जात नाहीत. या नृत्यातील जो मेकअप, हेअरस्टाईल असते ती खूप विस्तृत आणि इन डिटेल असते. नंबर 6 मणिपुरी. मणिपूरमध्ये हिमालयाच्या दऱ्यांमध्ये शंकर पार्वतीच्या नृत्याचा आविष्कार गंधर्वांसोबत चालायचा असं इथल्या लोकल लोकांचं मत आहे. मणिपुरी डान्स हा याच डान्सचं एक प्रतीक आहे असं म्हणलं जातं. रवींद्रनाथ टागोरांनी देखील या नृत्यकलेला प्रोत्साहन दिलं होतं. हा डान्स पूर्णपणे भक्तीला अर्पण केला गेला आहे. यामध्ये चेहरा हा पदराने झाकलेला असल्यामुळं यामध्ये फेशियल एक्सप्रेशन्स नसतात, पण लास्य आणि तांडव या दोन्हींना समान महत्त्व दिलेलं आहे. कृष्णाची रासलीला ही नव्यानं उभारलेली या डान्सची एक थीम आहे. नंबर 7 म्हणजे कथ्थक. तर कथ्थक हा डान्स फॉर्म आपल्या सर्वांना माहीत आहे. उत्तर प्रदेशात उगम पावलेली ही नृत्यकला आज देशभरातच काय विदेशातही पोचलेली आहे. मुघलांच्या काळात या नृत्यकलेला विशेष प्रोत्साहन मिळालं असलं तरी लखनौ, जयपूर, रायगड, बनारस या राजघराण्याने देखील या नृत्यकलेला न्याय द्यायचा प्रयत्न केला. यामध्ये स्पीड, फुटवर्क, म्युझिक, भावप्रदर्शन, हावभाव, सिमेट्री या सगळ्याच गोष्टींवर भर दिलेला असतो. आपल्या महाराष्ट्रातल्या दमयंती जोशी या खूप प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना होत्या. नंबर 8 सत्रिय. आसाममध्ये वैष्णव संत शंकरदेव यांनी ही नृत्यकला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली.
ही नृत्यकला आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणेच भगवान विष्णूंच्या भक्तीला समर्पित आहे. यामध्ये पुरुष भक्त प्रामुख्याने धोतर आणि पगडी घालून आणि स्त्रिया आसामी पोशाख परिधान करून रासलीलेच्या प्रतिकात्मक ही नृत्यकला सादर करतात. म्हणूनच सत्रिय ही नृत्यकला हा एक डान्स फॉर्म याला सुद्धा क्लासिकल डान्समध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. आता या झाल्या 8 वेगवेगळ्या नृत्यकला ज्यांना क्लासिकल डान्स फॉर्म असा टॅग मिळालेला आहे. पण यात आपल्या महाराष्ट्राची लावणी नाही हे आपलं दुर्दैव. कदाचित आपण ही लावणीचं ते पावित्र्य टिकवायला कमी पडलो असू किंवा आपली ही कला आजही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली नाही किंवा लावणीमध्ये वेगवेगळे डान्स फॉर्म विदेशी डान्स फॉर्म यांची भेसळ झाल्यामुळे तो एक क्लासिकल डान्स आहे हे आपण सिद्ध करू शकत नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आणखी एक माहिती म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते ते बऱ्याच वेळेला MPSC किंवा UPSC अशा स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या मुलांसाठी देखील मुलामुलींसाठी देखील खूप महत्त्वपूर्ण ठरतील. त्यामुळं जर तुमच्यापैकी कोणीही अशी तयारी करत असेल किंवा शिकत असतील, त्यांना आर्ट अँड कल्चर हा विषय असेल तर तुम्ही त्यांना हे व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता की ज्यामुळं त्यांच्या ज्ञानामध्ये देखील भर पडत जाईल. कारण अशी ही इन डिटेल पुस्तकं ही मराठीमध्ये उपलब्ध नसून ती इंग्लिशमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स उपलब्ध असतात. त्यामुळं जर तुम्ही हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर आपल्या देशाची सौंदर्यकला, आपल्या देशामधील स्थापत्यकला, आपल्या देशाचं सौंदर्य, आपल्या देशाच्या अभिमान वाटणाऱ्या अनेक गोष्टी त्या लहान मुलांपर्यंत, युवक युवतींपर्यंत पोहोचतील आणि आपल्या देशाचा अभिमान आणखीनच वाढेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणाची माहिती हवी असेल, एखादा ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो व्हिडिओ घेऊन नक्की